मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटर. पालक होण्याचं स्वप्न आता होईल साकार. डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांच्या मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटर तज्ज्ञांसोबत तुमचं स्वप्न पूर्ण करा. सुरक्षित, यशस्वी आणि विश्वासार्ह उपचार. तुमच्या आयुष्यातल्या सर्वात सुंदर प्रवासाची सुरुवात आमच्यासोबत करा. कारण आम्ही देतोय अद्ययावत तंत्रज्ञान, अनुभवी डॉक्टर आणि वैयक्तिक मार्गदर्शन. आमच्या सेवा IVF, IUI उपचार, वंध्यत्व तपासणी, अंडाणू आणि शुक्राणू गोठवणं म्हणजेच फ्रीजिंग आणि दुसऱ्या प्रयत्नासाठी सल्ला. तेव्हा आई बाबा होणं आता शक्य आहे. कारण तुमचं स्वप्न आमचं ध्येय. ठिकाण 2रा मजला, संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, नाशिक पुणे रोड, हॉटेल प्रसाद समोर, संगमनेर. संपर्क 8080 215 215. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्तानं माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, आमदार सत्यजित तांबे, माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे, माजी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे, एकविरा फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉक्टर जयश्री थोरात, उत्कर्षा रुपवते यांनी बाबासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. तर इथं अभिवादन सभेचंही आयोजन केलं गेलं. आयोजकांच्या वतीनं BR कदम यांना जीवन गौरव पुरस्कार माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते प्रदान केला गेला. तर एक हरहुन्नरी कलाकार बाळासाहेब घोडके यांनी भूमिका साकारलेल्या साबरबोंड या सिनेमाला अमेरिकेमध्ये पुरस्कार मिळाल्याबद्दल अभिनेते बाळासाहेब घोडके यांचाही माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते सन्मान केला गेला. BR कदम सरांचा जीवन गौरव पुरस्कार देऊन या ठिकाणी सन्मान केलेला आहे. कदम सरांनी आपल्या संपूर्ण आयुष्यामध्ये एका विचाराने, एका निष्ठेने आंबेडकरांच्या विचारावर काम करत असताना शिक्षण, सामाजिक सहकार अशा सगळ्या क्षेत्रामध्ये काम करण्याचा प्रयत्न केला. आणि म्हणून 92व्या वर्षी देखील त्यांचं अतिशय उत्साही असं व्यक्तिमत्व हे आपण बघून आपल्या प्रतिष्ठानने आज त्यांना जीवन गौरव पुरस्कार दिला. त्याबद्दल मी खरं तर प्रतिष्ठानचे देखील आभार मानतो. आणि त्यांची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आहे आणि संविधानावर विश्वास असणाऱ्या या देशाने खरं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर मागचे 80 वर्ष काम करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आजचा दिवस असा आहे की आजच खरं तर योगायोग म्हणायचा की काय म्हणायचं, परंतु सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य सरन्यायाधीशपदी आज भूषण गवईची नियुक्ती देखील आज या ठिकाणी होती आहे. कुठल्याही आरक्षणाशिवाय या ठिकाणी गवई साहेब आज सरन्यायाधीश पदापर्यंत पोहोचलेले आहे. मला असं वाटतं की हेच खऱ्या अर्थाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न होतं की आपले लोक मुख्य प्रवाहामध्ये आले पाहिजे आणि कुठल्याही फुगड्यांशिवाय, कुठल्याही मदतीशिवाय ते आज कुठल्याही आपल्या स्पर्धा करू शकले पाहिजे, क्वालिटीवर स्पर्धा करू शकले पाहिजे, मेरिटवर स्पर्धा करू शकले पाहिजे. आणि ते त्याचे एक उत्तम उदाहरण आज या ठिकाणी आलेले आहे. खरं तर भूषण गवई हे दुसरे मागासवर्गीय समाजातले सरन्यायाधीश आहे. याच्या आधीही बालकृष्णन नावाचे सरन्यायाधीश या ठिकाणी होऊन गेले का त्यांनी देखील भारताचं चीफ जस्टिस ऑफ इंडिया म्हणून काम करण्याचं काम केलं. परंतु गवई साहेबांचं आणि आपल्या महाराष्ट्राचं एक नातं असल्यामुळं आपल्या महाराष्ट्रातल्या समाजाला एक विशेष आनंद या निमित्ताने होतोय. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आपण दर वर्षाप्रमाणे येथे साजरी करतो. खरं आज आठवण येते आपल्याला संजयराव मागाडे सरांची की त्यांनी ही सुरुवात केली. त्याला किती वर्ष झाले? 40 वर्ष. अव्याहतपणे एखादा कार्यक्रम दरवर्षी 14 एप्रिल रोजी करणारा असा हा कार्यक्रम आहे. खरं म्हणजे मागाडे सरांनंतर डॉक्टर शशिकांतजी मागाडे यांनी आणि कुसुमताईंनी ही परंपरा करता आणि त्यांना साथ देणारे सगळे. आणि तुझं नाव राहायचं गौतमचं नाव, सगळे साथ देणारे कार्यकर्ते, तुमचं पहिलं अभिनंदन मी या निमित्तानं येथे करतो आहे. खरं म्हणजे शशिकांतजी मागाडे यांना डॉक्टरेट मिळाली. त्यांचा आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्तानं अत्यंत उचित कार्यक्रम असंच वर्णन या निमित्तानं या सत्काराचं मी करेल. कधी कोणता कार्यक्रम कधी केला पाहिजे? योग्य वेळी, योग्य मुहूर्तावर कार्यक्रम आहे. आपला मुहूर्त आहे, त्याला काय 14 एप्रिल हा मुहूर्त आपला आहे आणि या मुहूर्त होतो आहे. खरं म्हणजे कदम सरांना खूप वर्ष पाहतोय. सातत्यानं कामात राहणारे, अत्यंत प्रामाणिकपणे काम करणारे
विद्यादानाच्या कामामध्ये जीव ओतून काम करणारे असे कदम सर आता 94 वर्षाचे झालेले आहेत. त्यांचा सत्कार आपल्याला त्यांचे 100 वर्ष होतील तेव्हा सुद्धा पुन्हा एकदा जोरदार सत्कार करायचा आहे. ज्याला तिरंगा मान्य नव्हता ती माणसं आता राज्यघटना एक पायरी समजतायत. तिचा उपयोग करून पुन्हा काहीतरी जुने दिवस या देशामध्ये आणण्याचा प्रयत्न करतायत. पण तुम्हाला काय पाहिजे नेमकं? त्यांना सुद्धा विचारलं पाहिजे नेमकं काय. तुम्ही राज्यघटनेची शपथ घेतली, सत्तेवर गेले म्हणून असतील ते, परंतु ते राज्यघटनेची पायमल्ली तर होत नाही ना. त्यांना विचारलं पाहिजे तुम्ही राज्यघटनेला मानता की नाही मानत. एक बाजू तुमची तरी असली पाहिजे प्रत्येकाची. ही लढाई तुम्हाला लढावं लागणार आहे असं माझं स्पष्टपणे मत आहे. आणि त्याकरता समजून सांगायचं पहिलं करावं लागेल, नाही तर काय विचारणार आहे तुम्ही. आपल्या जे म्हणतो राज्यघटना, जे म्हणतो भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर, जे म्हणतात महात्मा गांधी, त्यांना जर राज्यघटना नेमकी समजली नसेल तर मग तिथून मूलभूत प्रश्न सुरू होतोय. म्हणजे पार गावापर्यंत गेलं पाहिजे, वस्तीपर्यंत गेलं पाहिजे, शेतापर्यंत गेलं पाहिजे. दुपारच्या वेळेस शेतकरी जेवत असतील तर त्यांच्याबरोबर जाऊन बसलं पाहिजे. शाळेमध्ये गेलं पाहिजे, मुलांबरोबर बोललं पाहिजे. त्यांना हे सगळं समजून सांगितलं पाहिजे. तेव्हा सगळ्यात महत्वाची गरज आहे. नाही हे सोशल मीडियानं सगळी दिशाभूल केलेली आहे. तुम्हाला सांगतो, सरकार उलटून टाकण्याची ताकद या तुमच्या मोबाईलमध्ये वेळ करून टाकले लोकांना. खरं सांगतो तुम्हाला, ते फक्त माझ्या याच्यावर जाऊ नका. नाही, मोठमोठे सरकार पडले त्याच्यात. कशावर गेलं? ओरिसाचं सरकार कसं गेलं माहिती आहे तुम्हाला? मोबाईलवर घालवलं. हे ज्यावेळेस करू शकताय त्यावेळेस तुमची काय रणनीती, काय नेमकी तुम्ही कोणती रणनीती अवलंबणार आहे? का तुम्ही फक्त स्वस्त वाचणार आहे, फक्त आंबेडकर जयंती साजरी करणार आहे? हा विषय अत्यंत महत्वाचा मला वाटतो. त्याच्यावर तुम्हाला काम करणं गरजेचं आहे. या कार्यक्रमासाठी अनेक मान्यवर आणि आंबेडकरी चळवळीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं हजर होते. सुखदेव गाडेकर, सी न्यूज मराठी, संगमनेर. लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान, कन्यादान म्हटलं की फर्निचर, आणि फर्निचर म्हटलं की साई कमल फर्निचर. आपल्या बजेटमध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध. तसंच कपाट, शोकेस, बेड, ड्रेसिंग, डायनिंग, टीपॉय, सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध. याचबरोबर टेबल, खुर्ची, आराम खुर्ची, वॉर्डरोब, डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज. अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेरमधील साई कमल फर्निचर. साई कमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल. आजच भेट द्या साई कमल फर्निचरला. प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते, वसंत लॉन्स समोर, संगमनेर. मोबाईल 98 814 73 753.